आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. रामकुंडावरती गोदावरी जन्मोत्सवाचा भक्तिमय सोहळा संपन्न झाला. 1400 रणरागिणींच्या समयांनी गोदातीर्थ उजळून निघालं होतं. माघ शुद्ध चतुर्थीच्या पावन मुहूर्तावरती नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये भक्तीचा तेजोमय असा आविष्कार अनुभवायला मिळालाय. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीनं आयोजित गोदावरी जन्मोत्सव 2026 अंतर्गत भव्य महाआरती आणि राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडलाय. याप्रसंगी नऊवारी साड्यांच्या पारंपरिक साज शृंगारामध्ये सजलेल्या 1400 रणरागिणींनी एकाच वेळी समया प्रज्वलित केल्यानं रामकुंडाचा परिसर जणू लक्षवेधी चांदण्यांनी न्हाऊन निघाल्यासारखा भासत होता. मंत्रोच्चारांचा जयघोष, हातामधील तेजाळत्या वाती आणि त्याला लाभलेली लेझर शोची साथ यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक चैतन्य पसरलं. या ऐतिहासिक सोहळ्याला केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत तसेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर तसेच राष्ट्रसेविका समितीच्या शांता कुमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तर या भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे, अशी माहिती रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी दिली आहे. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.